नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण आज विज्ञान भाग 2 10वी इयत्ता 10वीचा दुसरा चॅप्टर बघणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये भाग 2 पण आहे, पण हा आपण जो बघत आहोत तो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 बघत आहोत। या सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये कोणकोणते पॉइंट्स कव्हर करणार आहोत, तर सजीव आणि जीवन प्रक्रिया आणि सजीव आणि त्याची जीवन प्रक्रिया कशी चालते, सजीव आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने तयार केली जाते, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा म्हणजे काही जे अन्न घटक आहे आपण डेली यूजमध्ये वापरतो त्याच्यापासून किती अमाऊंटमध्ये जी ऊर्जा मिळते याचाही आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत। त्याच्यानंतर पेशी विभाजन, आपल्याला जर पेशी विभाजन म्हणजे आपल्याला कुठं जखमा वगैरे झाल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पेशी विभाजन केलं जातं, तर ते पेशी विभाजन बघणार आहोत। 2 पद्धतीने केलं जातं, सूत्री विभाजन आणि अजून एक विभाजन आहे अर्धसूत्री विभाजन। या 2 पद्धतीचा आपण ह्या पाठामध्ये विचार करणार आहोत आणि या पाठामध्ये आपण ते शिकणार आहोत। तर चला तर सुरू करूया आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। ओके, तर पहिला पॉइंट आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये सजीव व जीवन प्रक्रिया। सजीव व जीवन प्रक्रिया त्याला इंग्लिशमध्ये असं बोलू शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण सजीव बोलतो आणि लाईफ प्रोसेस, आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधली जीवन प्रक्रिया त्याला आपण लाईफ प्रोसेस म्हणतो, बरोबर। बघायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की मानवी शरीरामध्ये 2 प्रकारच्या मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात। त्या संस्था तरी कोणकोणत्या असतात, तर मी तिथं तुम्हाला लिहिलेलं आहे की मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अवितरतपणे काम करत असतात। तर त्या संस्था कुठल्या, तर पचन संस्था आहे, त्याच्यानंतर श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, नियंत्रण संस्था। या संस्थेबरोबरच शरीराचे काही अंतर्गत भाग पण आहेत आणि बाह्य भाग पण आहेत। ते अवितरतपणे आपले कार्य त्यांच्या एकमेकांच्या माध्यमातून म्हणजे ह्यांच्या माध्यमातून अंतर्गत अवयव आणि बाह्य अवयव ह्यांच्या माध्यमातून काम सुरळीतपणे चालू ठेवत असतात। म्हणजे हे अंतर्गत अवयव आणि बाह्य अवयवाच्या मध्ये ह्यांचाही समावेश होतो, म्हणजे ह्यांच्या मदतीनंच ते काम चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर त्याला ऊर्जेची गरज असते, पण हे ज्यावेळेस ह्या संस्थाचा होत असतात, ह्या संस्थांमध्ये ज्यावेळेस आपलं कार्य चालू असतं त्यात कमी जास्त प्रमाणामध्ये त्यांचं काम चालू असतं। ओके, यासाठी अखंडपणे ऊर्जेची स्रोताची आवश्यकता असते। बघा, ह्या संस्थांना जर कार्य व्हायचं असेल, कुठलीही गोष्ट जर तुम्हाला कार्य करायचं, आता मला बोलायचं म्हटलं तरी पण मला ऊर्जेची गरज पाहिजे तरच मी बोलू शकतो, मी लिहायचं म्हटलं तर मला ऊर्जेची गरज पाहिजे, माझ्या अंगामध्ये जर एनर्जी असेल, ऊर्जा असेल तरच मी कोणतेही कार्य करू शकतो। म्हणजेच ह्या सगळ्या घटना सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या संस्थांना जर कार्य करायचं असेल तर त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे। ऊर्जा मिळाली तरच माणूस कार्य करू शकतो। कोणतंही इथून 5 किलोमीटर चालत जायचं म्हणलं तरी त्याला शरीरामध्ये ऊर्जा असेल तरच तो 5 किलोमीटर चालू शकतो। तर तुम्हाला माहिती आहे की ह्या संस्थांचा आणि बाह्य अवयवांचा आणि अंतर्गत अवयवांचा एकमेकांच्या समन्वयातून त्यांचं कार्य चालू असतं। आता ह्यासाठी तर आपण बोलतो की ऊर्जेची गरज असते, तर मग ती ऊर्जेचे मेन स्रोत कोणते, तर त्या ऊर्जेचे मेन स्रोत आहे कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने। कार्बोदकेला आपण इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणतो, लिपिड्स आणि कार्बोदकेला कार्बोहायड्रेट्स बोलतो, स्निग्ध पदार्थाला लिपिड्स बोलत असतो आणि प्रथिनेला काय बोलत असतो, प्रोटीन्स बोलत असतो। ह्याच्यामध्ये मेन मुख्य प्रमाणामध्ये काय आहे, ऊर्जेचे स्रोत आहे, म्हणजे ह्यांच्यामधून जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला काय मिळत असते, एनर्जी मिळत असते। बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते। आता ही ऊर्जा कुठे मिळवली जाते, ही ऊर्जा प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या कणिकेच्या मदतीने मिळवली जाते। बघा, ही ऊर्जा कशी मिळवली जाते, ही ऊर्जा प्रत्येक पेशी आता आपलं सगळं शरीर कशानं बनलेलं आहे, पेशीनंच बनलेलं आहे। ओके, तर प्रत्येक पेशीमध्ये काय असते,
तंतुकणिका असते, त्या तंतुकणिकामध्ये काय केले जाते, एनर्जी स्टोअर केली जाते, त्याच्यापासून काय मिळवलं जाते, आपल्याला ऊर्जा मिळवली जाते. आता ऊर्जा मिळवत असताना फक्त अन्न घटकच असून चालतं का, तर म्हणजे फक्त अन्न खाल्लं सगळ्या गोष्टी झाल्या असं होईल का, तर नाही. त्याच्याबरोबर आपल्याला ऑक्सिजनची पण गरज भासते. जर ऑक्सिजन असेल तरच ते आपल्याला ऑक्सिडेशनला म्हणजे डायजेशनला म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे विघटन करण्यासाठी आपल्याला त्याचा मदत होईल. ओके, आता ह्या गोष्टी व्हायच्या असेल तर आपल्याला ऑक्सिजनची पण गरज भासते. आपल्याला पुढं काय सांगितलं त्यांनी की सर्व घटक जे आपण जे अन्न घेतलेलं आहे ते सर्व घटक कोणत्या संस्थेद्वारे, परिवहन संस्थेद्वारे प्रत्येक पेशीजवळ पोहोचवले जाते. आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत, प्रत्येक पेशीपर्यंत जर अन्न घटक पोहोचायचं असेल तर कुठली एक संस्था काम करते, त्याचं नाव आहे परिवहन संस्था. या संस्थेच्याद्वारे ते काय केलं जातं, तर प्रत्येक भागामधल्या पेशीमध्ये अन्न पोहोचवण्याचं काम केलं जातं. म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत हा अन्न घटक पोहोचवण्याचं काम केलं जातं. आता ह्याच्यामध्ये जी नियंत्रण संस्था असते, ती नियंत्रण संस्था काय करते, तर ते नियंत्रण सगळ्या गोष्टीवरची, आपल्या शरीराच्या हालचाल, प्रत्येक मेंदूवरचं नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण संस्थेचं काम असतं. आता त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीसाठी एक प्रकारचे काय लागते, आपल्याला ऊर्जेची गरज भासते. तुम्हाला माहिती आहे की पचन संस्था म्हणजे आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस आपल्या अन्ननलिकेच्या मार्गातून आपल्या जठरामध्ये जातं आणि तिथं म्हणजे पाचक रसाच्या माध्यमातून त्याचं पचन व्हायला सुरुवात होते. ओके, श्वसन संस्था म्हणजे आता तुम्ही जर बसला असाल, तुम्ही कोणतंही कार्य करत असाल तर त्याला ऑक्सिजनची गरज लागते. म्हणजे ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. म्हणजे आपण जो ऑक्सिजन घेतो तो आपल्या पर्यावरणातून मिळणाऱ्या वनस्पतीच्या मार्फत आपल्याला मिळतो. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, आणि मनुष्य काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे साठलोटच एक प्रकारचा आहे. म्हणजे वनस्पतीकडून आपल्याला काय येतो, ऑक्सिजन येतो, आणि वनस्पतीला आपल्याकडून काय जातो, कार्बन डायऑक्साईड जातं. तर बघा, तुम्हाला माहिती आहे की श्वसन संस्थेमध्ये ऑक्सिजनचे आणि कार्बन डायऑक्साईडचे काय होत चाललेले असते, देवाणघेवाण होत चाललेली असते. कोणत्याही गोष्टीला आपल्याला माहिती आहे, कोणतेही कार्य करत असताना तुम्ही व्यायाम करा, काहीही करा, त्याच्यामध्ये श्वसनाची देवाणघेवाण होतच असते. म्हणजे ऑक्सिजनची देवाणघेवाण होतच आहे, कधीही ते थांबत नाही, अवितरतपणेच काम चालूच असतं. ओके, रक्ताभिसरण संस्था म्हणजे लोहित रक्तकणिका आपल्या शरीरामध्ये असतात. म्हणजे त्या रक्तकणिकेचा वापर आपल्याला ब्लड म्हणजे प्रत्येक विभागापर्यंत, म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक अवयवाच्या घटकापर्यंत त्या लोहित रक्तकणिकेच्या मार्फत सगळ्या गोष्टीचा पुरवठा केला जातो. अन्नाचा पुरवठा केला जातो, ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. ह्याच्या थ्रू हे रक्ताभिसरण चालतं. उत्सर्जन म्हणजे आपण एखाद्या शरीरामध्ये अन्नपदार्थ खाल्ले, पण ते अन्नपदार्थ आपल्याला जे आवश्यक आहे ते आपली बॉडी आपले अन्नपदार्थ घेते, पण जे उरलेले जे अन्नपदार्थ आहे ते बाहेर टाकण्यासाठी एक हे उत्सर्जन संस्था काम करत आहे. आणि आपण कोणतेही काम करत असलो तर आपल्या कितपत काम करायला पाहिजे, आपण काय गोष्टी करायला पाहिजे, काय गोष्टी न करायला पाहिजे, या सगळ्यावरती नियंत्रण करण्याचं काम कोण करत असतं, नियंत्रण संस्था काम करत असते. तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला काय होतं, ते वेगवेगळ्या घटकापासून आपल्याला एनर्जी म्हणजे आपल्याला पदार्थ मिळत असतात. म्हणजे आपण समजा फॉर एक्झाम्पल प्राणी असतील किंवा फळे असतील किंवा भाजीपाला असेल, हे आपण सेवन करतो, ह्याच्यापासून पण आपल्याला काय मिळत असते, तर एनर्जी मिळत असते. ह्याच्यापासून एनर्जी मिळत असताना ओके, ती कशा प्रमाणामध्ये मिळते हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत आहे की मनुष्य स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, पण तो स्वतःचं अन्न स्वतः तयार न करता ते कुणाकडून अन्न घेतो, वनस्पतीपासून अन्न घेतो. म्हणजे याचा अर्थ की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कसे तयार करतात, तर तुम्हाला गेल्या वर्षी तुम्हाला माहीत आहे कार्बन डायऑक्साईड आणि H2 आणि इन प्रेझन्स ऑफ सनलाईट यांच्यामार्फत ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे वनस्पतीला स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कशाची गरज भासली, तर पाण्याची गरज भासली. परत ना CO2ची म्हणजे कार्बन डायऑक्साईडची गरज भासली. फक्त पाणी आणि कार्बन डायऑक्साईड असून चालत नाही, पण त्याच्या उपस्थितीत कशाची पण गरज भासली, आपल्याला सूर्याची. सूर्य जर असेल तरच, म्हणजे लाईट जर असेल तरच ते वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते. जर लाईट नसेल तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तुम्ही प्रयोग पहिले केले असतील ह्याच्या अगोदरच्या वर्गामध्ये, ते तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही कुंडीमध्ये ठेवलेलं झाड हे काही वेळ घराबाहेर ठेवा आणि काही दिवसानंतर ते घरामध्ये ठेवा.
म्हणजे एक कुंडी घराच्या बाहेर ठेवा, दुसरी कुंडी घराच्या आतमध्ये ठेवा, 2 कुंड्या ठेवा. त्या दोघांच्या झाडाची उंची मोजा. कुठल्या झाडाची उंची सगळ्यात जास्त वाढते आणि कुठले झाड गळून पडतं म्हणजे जळालं जातं, तर ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की जे बाहेरच्या कुंडीमध्ये आपण झाड लावलेलं आहे की त्याची उंची वाढत जाते, त्याची चांगलीशी वाढ होते. याचाच अर्थ वनस्पती स्वतःचा अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज भासते? लाईटची पण गरज भासते आणि पाणी आणि CO2ची गरज भासते. तर पुढं बघूया, वनस्पतीचे स्वतः पोषण करण्यासाठी अन्न निर्मिती करतात. काही अन्न, आता हे वनस्पती अन्न तयार करतात पण सगळंच अन्न ते स्वतः खातात का? तर नाही. तर त्यांचे जे अन्न खाल्ल्यानंतर जे राहिलेले जे अन्न आहे म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये जे अन्न आहे ते कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? तर ते अन्न, फळे, पाने, खोड, मूळ यांच्यामध्ये काय केलं जातं? साठवून ठेवलं जातं. सेम जसं वनस्पतीमध्ये पण होतं. आपण जसं जास्त प्रमाणामध्ये जर अन्न खाल्लं माणसाने तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फॅट्समध्ये होतं, चरबीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, तर पुढं बघूया. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे पोषक द्रव्ये असतात. मग आता वनस्पतीचे अन्न पदार्थ आपण सेवन करतो त्याच्यामध्ये वेगवेगळे पोषक द्रव्ये असतात. मग वेगवेगळे पोषक द्रव्ये कोणकोणते असतात? तर तुम्हाला सांगितलं आहे कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं हे असतात. ओके, त्याच्याच बरोबर काय असू शकतं? तर अजून आपल्याला काय मिळू शकतं? त्याच्याबरोबर जीवनसत्व मिळतात. काय मिळतात? जीवनसत्व मिळतात. त्याच्यानंतर काय मिळतात? खनिजे मिळतात. खनिजे कशापासून? वनस्पतीपासून. प्रथिने म्हणा, स्निग्ध पदार्थ, ओके, कार्बोदके. म्हणजे या वनस्पतीपासून आपल्याला जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कार्बोदके आपल्याला मिळतात. ओके, हे तर आपल्याला झाले. पण आपण हे अन्नपदार्थ कोणकोणते खातो? हे मिळवण्यासाठी आपण अन्नपदार्थ कोणकोणते खातो? तर तुम्हाला माहीत आहे की आपण डेली आपण काय घेतो? तुम्हाला माहीत आहे की आपण, तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला माहीत आहे आपण की दूध खातो, फळे घेतो, गूळ घेतो, साखर घेतो, भाजीपाला खातो, गहू खातो, मका खातो, नाचणी खातो, ज्वारी खातो, बाजरी खातो, तांदूळ यासारखे बरेच धान्य खातो. मध घेतो, बटाटे घेतो, रताळी घेतो, मिठाई घेतो. यामधून आपल्याला काय मिळतात? कार्बोदके मिळतात. बघा, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हे बटाटे, मध, रताळी, मिठाई ह्याच्यामधून काय मिळतं? कार्बोदके. आणि मग कार्बोदकामधून आपल्याला किती अमाऊंटमध्ये एनर्जी मिळते? तर कार्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी मिळते. हे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना की कार्बोदकापासून तुम्हाला एनर्जी किती प्रमाणामध्ये मिळते? तर कार्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. ओके, तर ह्याच्यानंतर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की आपण अनेक खेळाडू माहिती आहेत तुम्हाला की खेळाडू खेळ खेळत असतात. ते खेळाडू खेळ खेळत असतात, मग त्यांना अधूनमधून कशाचं मद्याचं सेवन करतात. आता मद्याचे सेवन काय करतात? तर त्यांची एनर्जी संपलेली असते, मग त्यांना एनर्जी मिळवण्यासाठी काय केलं जातं? कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं जातं. आता तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला विचारलं जाईल की श्वसन म्हणजे काय? थोडंसं आठवा. तर श्वसन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की सात्मीकरण झालेल्या अन्नापासून जे आपण जे अन्न खाल्लेलं आहे त्याच्यामधून ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? श्वसन म्हणायचं. मी तर श्वसनची व्याख्या लिहितो. श्वसन म्हणजे काय? श्वसन सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या श्वसन असे म्हणतात. म्हणजे आपण जे अन्न खाल्लो ते अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यापासून काय मिळते? ऊर्जा मिळते. ओके, त्याला आपण काय म्हणायचं? श्वसन म्हणायचं. आता बाह्य श्वसन केल्यावरती वातावरणातील बाह्य श्वसन केल्यानंतर वातावरणातील हवा आपल्या फुफ्फुसात शिरते. म्हणजे वातावरणामध्ये जी हवा असेल ती आपल्या फुफ्फुसामध्ये शिरते. हवेतील ऑक्सिजन कशामध्ये मिसळतो? पहिल्यांदा रक्तामध्ये मिसळतो.
त्याचवेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईड रक्तावाटे बाहेर पडतो बघा. ज्यावेळेस आपण जो ऑक्सिजन घेतला, कुठून ऑक्सिजन घेतला? हवेतून, त्याचवेळी रक्तामधला जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो तो लगेच काय केला जातो? बाहेर टाकला जातो. कशाच्याद्वारे? म्हणजे रक्ताद्वारेच ऑक्सिजन घेतला जातो आणि रक्ताद्वारेच काय टाकला जातो? कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. म्हणजे तिथून नाकावाटे आपल्याला बाहेर वातावरणात सोडावं लागतो. नाकावाटे सगळी प्रक्रिया चालत असते. म्हणजे नाकावाटे आपण ऑक्सिजन घेतला तो पहिला कशात जाणार? रक्तामध्ये मिसळणार आणि रक्तामधून जो कार्बन डायऑक्साईड मिळाला आहे तो बाहेर येणार आणि कशावाटे? वातावरणात मिसळणार. तर रक्तातून बाहेर येणार आणि नाकावाटे वातावरणामध्ये मिसळणार. म्हणजे आपल्या लोहित रक्तकणिकेच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या घटकापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि आपल्याला तिथं जे शोषणाच्या वेळी शोषून घेतलेला वायूतून ऑक्सिजनचा वापर कशासाठी केला जातो? तर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे अन्नाचं काय केलं जातं? ऑक्सिडीकरण केलं जातं आणि आपल्याला ATPच्या स्वरूपामध्ये काय केली जाते? ऊर्जा मिळवली जाते. ह्याच्यामध्ये जे शोषण या प्रक्रियेमध्ये आपल्याला जी ऊर्जा मिळवली जाते ती कशाच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते? ATPच्या स्वरूपामध्ये. ओके. त्याच्यानंतर आपण जो पुढचा पॉईंट बघणार आहोत तो पुढचा पॉईंट आहे की सजीव. पुढचा पॉईंट आपला काय? सजीव आणि ऊर्जा निर्मिती. म्हणजेच त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन असं म्हणू शकतो. पण तुम्हाला मानवी श्वसन संस्थेची इथे एक आकृती दिली तर त्याची नाव आहेत बघा. नाक, बरोबर, नाक. त्याच्यानंतर हे काय? मुख. त्याच्यानंतर हे काय? स्वरयंत्र. त्याच्यानंतर काय? श्वसनिका. ह्याला काय बोलायचं? श्वासपटल. ह्याला काय बोलायचं? वायुकोश. ह्याला बोलायचं फुफ्फुस आणि ह्याला बोलायचं श्वसन नलिका. बघा, नाक, मुख, स्वरयंत्र, श्वसनलिका, श्वसनिका, स्वरपटल, फुफ्फुस आणि श्वसन नलिका. श्वसनिका आणि श्वसन नलिका फरक लक्षात ठेवा. श्वसनिका आणि श्वसन नलिका. ओके. आता आपण बघणार आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ओके, की म्हणजे सजीवामध्ये कोणकोणत्या प्रकारचं श्वसन होतं सजीवाने. बघा इथे दिलं आहे की सजीवामध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर या 2 स्तरामध्ये होते. कोणत्या स्तरामध्ये? 2 स्तरामध्ये श्वसन होते. पहिलं आहे शरीर स्तर आणि दुसरा आहे पेशी स्तर. शरीर स्तरात होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायूची शरीर आणि सभोवतालच्या वातावरणात यामध्ये देवाणघेवाण होते. बघा, शरीर स्तरावरती होणाऱ्या श्वसनात, आता शरीर स्तरावरती म्हणजे आपण आता जे बसलोय, आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतोय देतोय, हे कुठल्या स्तरावरती चाललंय? आपलं शरीर स्तरावरती चाललंय. ह्या शरीर स्तरावरती श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूचे शरीर आणि सभोवतालच्या वातावरणामध्ये देवाण घेत असते. आता वातावरणामध्ये काय आहे? ऑक्सिजन तो आपण घेत असतो. तो घेतल्यानंतर तो आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि त्या रक्तामधून जो बाहेर आलेला CO2 आहे तो कशामध्ये? नाकावाटे आपण कशामध्ये सोडतो? वातावरणामध्ये. म्हणजे वातावरणातून ऑक्सिजन घेतो आणि वातावरणामध्ये आपण परत काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड सोडतो. आता तुम्हाला माहिती आहे की ही पेशी स्तरावरती श्वसनामध्ये काय होत असतं? तर हे शरीर स्तरावरचं सांगितलं. आता पेशी स्तरामध्ये काय होत असतं? तर पेशी स्तरामध्ये अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्या विना काय केलं जातं? ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 2 पद्धतीने होऊ शकते. एक तर ऑक्सिजनच्या मदतीने होऊ शकतं किंवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण पण होऊ शकतं. तर मी इथं तुम्हाला फ्लोचार्ट करून दिलेला आहे की कसं लक्षात ठेवायचं. सजीव आहे आणि सजीवामध्ये 2 प्रकारचं सजीव आहे. सजीवामध्ये श्वसन होतं. ते श्वसन 2 पद्धतीने होतं. एक शरीर स्तरावरती होतं आणि दुसरं पेशी स्तरावरती होतं. आता शरीर स्तरावरती कुणाची देवाणघेवाण होते? ऑक्सिजनची आणि CO2ची. म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजन घेतला जातो आणि बाहेर काय टाकला जातो? CO2. म्हणजे आतमध्ये काय घेतला जातो? ऑक्सिजन घेतला जातो आणि बाहेर काय टाकला जातो? CO2 टाकला जातो. आतमध्ये घेण्यासाठी मी हा बाण दाखवला आहे, बाहेर टाकण्यासाठी हा बाण दाखवला आहे. यामध्ये थोडक्यात की शरीरामध्ये आणि वातावरणामध्ये देवाणघेत. आतमध्ये चाललं आहे म्हणजे कुठं चाललं आहे? शरीरामध्ये. बाहेर टाकलं आहे म्हणजे कुठं चाललं आहे? वातावरणात चाललं आहे. म्हणजे शरीर स्तरावरती ऑक्सिजनची शरीरामध्ये एंट्री केली जाते आणि कार्बन डायऑक्साईडची शरीराबाहेर एंट्री केली जाते. म्हणजे शरीरातून हवेमध्ये म्हणजे वातावरणातील परिसरामध्ये एंट्री केली जाते. म्हणजे बाहेर टाकला जातो CO2. ओके. त्याच्यानंतर पेशी स्तरामध्ये आपलं जे अन्न खाल्लेलं आहे डेली, आपण कोणकोणते अन्नपदार्थ खातो तुम्हाला माहीतच आहे. मी सांगितलेलं आहे की अन्नपदार्थ खाल्ल्यामुळं आपल्याला काय म्हणतात? तर जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेट
हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पण ते खाऊन नुसतं चाललं नाही, त्याचं विघटन होणं गरजेचं आहे. तर ते विघटन होण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते, तर ऑक्सिजनची गरज लागते. ते विघटन होण्यासाठी ऑक्सिजनची पण गरज असते. कधी कधी बिना ऑक्सिजनचं पण ते काय होतं, विघटन होतं. समजलं? म्हणजे शरीर स्तरावरती ऑक्सिजन आणि CO2ची देवाणघेवाण होते, पेशी स्तरावरती अन्नपदार्थाचं काय होतं, विघटन होतं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये इन डिटेलिंग जाणार आहोत, की परत मी लिहून दिलेलं आहे की इन डिटेलिंग कसं जाऊ शकतो आपण ह्या चॅप्टरमध्ये. तर सजीवाचं सांगितलं की श्वसन 2 पद्धतीनं, शरीर स्तर आणि पेशी स्तर. शरीर स्तरावरती O2 इन केला जातो आणि CO2 आउट केला जातो. काय झाला जातो, O2 इन केला जातो आणि CO2 आउट केला जातो. हे तुम्हाला माहीतच आहे. तर आपण आता बघणार आहोत फक्त इन डिटेलिंग. तुम्हाला कशाचा स्टडी दिलेला आहे, तर पेशी स्तराचा. पेशी स्तर श्वसनामध्ये ग्लुकोज, आपण जे अन्नपदार्थ खातो तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. आता माहिती आहे तुम्हाला, कार्बोहायड्रेटमध्ये ग्लुकोजचं प्रमाण असतं. त्या ग्लुकोज या कार्बोहायड्रेटचं टप्प्याटप्प्यानं काय केलं जातं, ऑक्सिडीकरण केलं जातं. बघा, पेशी स्तरावरील श्वसनामध्ये ग्लुकोज जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण केलं जातं. ह्या टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण करण्याच्या प्रोसेसला हे कुठं असतं ग्लुकोज, तर पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं. ह्यालाच काय बोलायचं, पेशी स्तरावरील श्वसन बोलायचं. ह्यालाच काय बोलायचं, पेशी स्तरावरील श्वसन असं आपण बोलू शकतो. ओके. त्याच्यानंतर पेशी स्तरावरील श्वसनामध्ये परत ना त्यांचे 2 भाग पडलेत. एक ऑक्सिश्वसन आहे आणि दुसरं आहे विनॉक्सिश्वसन. ऑक्सिश्वसन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो. विनॉक्सिश्वसन म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो. बघा परत सांगतो, सजीव आणि श्वसन ह्या 2 पद्धती घडत असतात. सजीवामध्ये श्वसनमध्ये 2 पद्धती घडत जातात. एक शरीर स्तरावरती श्वसन घडतं आणि एक पेशी स्तरावरती. पेशी स्तरावरती ग्लुकोजचं काय होतं, टप्प्याटप्प्यानं पेशीमध्ये विघटन होत असतं. मग ह्यालाच काय बोलायचं, पेशी स्तरावरील श्वसन. त्या ग्लुकोजचं विघटन होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मागाशीच सांगितलं की एक ऑक्सिजन असताना होऊ शकतं किंवा एक ऑक्सिजन नसताना होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये बघा, ऑक्सिश्वसन म्हणजे काय, तर ऑक्सिजनचा सहभाग असतो त्याला बोलायचं ऑक्सिश्वसन, आणि ऑक्सिजनचा सहभाग नसतो त्याला बोलायचं विनॉक्सिश्वसन. आपण जे आता बघणार आहे ग्लुकोजचं विघटन, हे कुणाच्या उपस्थितीत बघणार आहे, ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारं बघणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे की ऑक्सिश्वसनामध्ये काय होतंय, तर ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होते. ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होते, पण किती टप्प्यामध्ये होते, तर ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण 3 टप्प्यामध्ये होते. किती टप्प्यामध्ये होते, 3 टप्प्यामध्ये. तर 3 टप्पे कोणते, तर ग्लुकोजचं पहिलं विघटन होतं त्याला बोलायचं ग्लायकोलायसिस. त्याच्यानंतर ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र, त्याला क्रेब सायकल पण बोलू शकतो. आणि तिसरं जे आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी, म्हणजे इलेक्ट्रॉनचं त्याला ETC रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन पण असं आपण बोलू शकतो. म्हणजे आपण ह्याचा डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत, हे नक्की काय भानगड आहे आणि काय होतं नक्की ह्याच्यामध्ये. परत एकदा सांगतो की जे ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं ते 3 टप्प्यामध्ये होतं. किती टप्प्यामध्ये होतं, 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा कोणता, ग्लुकोजचं विघटन, त्याला आपण काय बोलतो इंग्लिशमध्ये ग्लायकोलायसिस. दुसरा टप्पा कोणता, ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र. बघा, ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र. परत एकदा बघा, ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र, त्याला क्रेब सायकल बोलायचं. या क्रेब या सायंटिस्टने ह्याचा शोध लावला म्हणून त्याला बोलायचं क्रेब सायकल. आणि तिसरा पॉईंट आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं त्याला बोलायचं इलेक्ट्रॉन वहन साखळी. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बोलू शकतो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ETC रिॲक्शन असं बोलू शकतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ग्लुकोजचं, आता हे 3 टप्प्यामध्ये दिलं आहे, पण मी आता ह्याच्यामध्ये फक्त ह्या टप्प्यामध्ये फक्त ग्लुकोजचं विघटनाबद्दल पहिल्यांदा सांगणार आहे. फक्त एक आपण सायकल करत जाऊया. पहिल्यांदा ग्लुकोज विघटन, नंतर ट्रायकार्बोझिलिक आणि नंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता ह्याच्यामध्ये ग्लुकोजचं विघटन होतंय, पण ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर हे ग्लुकोजचं विघटन होतं तरी कुठं, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पेशी द्रव्यात होते. ह्याच्यावरती जास्त फोकस करा की कशामध्ये होतं, पेशी द्रव्यात होतं. कुठं विघटन होतं,
पेशीद्राव्यात. क्वेश्चन असा विचारायचा आहे की ग्लुकोजचं विघटन कुठे होतं, तर तुम्हाला बिनधास्तपणे सांगू शकता की तुम्ही की पेशीद्राव्यात विघटन होतं. आता पेशीद्राव्यात विघटन झाल्यानंतर तयार काय होतं, ग्लुकोजचं विघटन झालं तर मिळतं काय आपल्याला, तर 2 मॉलिक्यूल पायरुव्यिक आम्लाचे, 2 मॉलिक्यूल ATPचे, 2 मॉलिक्यूल NADH2चे आणि 2 मॉलिक्यूल पाण्याचे. बघा 2 मॉलिक्यूल पायरुव्यिक आम्ल, 2 मॉलिक्यूल ATP, 2 मॉलिक्यूल NADH2 आणि 2 मॉलिक्यूल पाणी. आता तुम्हाला ह्याचा अर्थ म्हणजे पहिल्यांदा हे माहीत असणं गरजेचं आहे की ATP म्हणजेच काय, तर ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आता ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटला आपण काय बोलायचं, ATP. मी तर वाटलंच तर लिहितो ATP म्हणजेच ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, त्याला ATP बोलायचं. आणि NADH2 म्हणजेच काय, तो तर निकोटिनामाइड, त्याला बोलायचं निकोटिनामाइड डाय न्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड. ओके. त्याच्यानंतर बघा हा पहिला ATP, हा दुसरा NADH2 आणि हा तिसरा FADH. मी लॉंग फॉर्म फक्त सांगतोय. ओके. आता FADH2 त्याला बोलायचं फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ओके. तर तुम्हाला हे दोन जे आहेत NADH2 आणि FADH2 हे काय म्हणून काम करतात, तर हे विकर म्हणून काम करतात. विकर म्हणजे तुम्हाला माहीत आहे त्याला इंग्लिशमध्ये एन्झाईम्स असं म्हणतो. आता एन्झाईम्स म्हणजे एखादी रिॲक्शन घडवून आणायची असेल तर ती जलद गतीनं ती रिॲक्शन घडवून आणायचा आपल्याला मदत होते, ती एन्झाईम, त्याला मराठीमध्ये आपण विकर असं म्हणतो. ह्याचा उपयोग कशामध्ये होते, जे पेशीमध्ये पेशी शोषणात मदत करणारे 2 सहविकर आहेत. हे पेशी शोषण असतं. ह्या पेशी शोषणामध्ये काय होतं, हे दोन्ही काय मदत म्हणून करतात, काय म्हणून, विकर म्हणून किंवा एन्झाईम म्हणून त्याचा वापर केला जातो. हे त्याचं लॉंग फॉर्म सांगितलं. मग म्हणजेच मी काय सांगितलं बघा, की परत एकदा सांगतो की आपण कुठपर्यंत आलो, काय काय बघतो, सध्या माहीत असू द्या. परत एकदा फोकस सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका जरा थोडंसं. मी काय सांगितलं बघा, सजीवामध्ये आपण कशामध्ये गेलं, शरीर स्तरातील शोषण, त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतला जातो, CO2 सोडला जातो. पेशी स्तरातील शोषण, ते पेशी स्तरातील शोषणामध्ये काय होतं, ग्लुकोज या कर्बोदकाचं टप्प्याटप्प्याने विघटन होतं, त्याला बोलायचं पेशी स्तरावर शोषण. आता ग्लुकोजचं विघटन 2 पद्धतीने होतं, एक ऑक्सिजन असताना होतं आणि एक ऑक्सिजन नसताना. ऑक्सिजन असताना होतं त्याला बोलायचं ऑक्सिशोषण, ऑक्सिजन नसताना होतं त्याला बोलायचं विनोक्षेषण. ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होत असतं ते किती टप्प्यामध्ये होतं, 3 टप्प्यामध्ये होतं. परत ना बघा, ग्लुकोजचं होतं पेशी स्तरावर शोषण, एक ऑक्सिशोषण आणि विनोक्षेषण. ते ग्लुकोजचं ऑक्सिशोषणामध्ये आपण बघणार आहे की कसं ऑक्सिडीकरण होतं. बघा, ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण ऑक्सिशोषणामध्ये बघणार, ह्याच्यामध्ये बघत आहोत का नाही, तर ऑक्सिशोषणाचा पुढचा पॉईंट आहे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण. तर 3 टप्प्यामध्ये होतं, ग्लायकोलायसिस, त्याला ग्लुकोजचे विघटन, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, इलेक्ट्रॉन वहन साखळी बोलायचं. त्याच्यानंतर आपण फक्त इन डिटेल कशाचं चाललो आहे, आता ग्लुकोजचं विघटन. फक्त ह्याच पॉईंटमध्ये आता ग्लुकोजचं विघटनच फक्त बघणार आहे. आता ग्लुकोजचं विघटनामध्ये काय होतं, ग्लुकोजचं एका रेणूचे पेशीद्राव्यात विघटन होते. आता विघटन होतं ग्लुकोजचं, पण नक्की होतं कुठं, हा फ्लुइड, सेमी सॉलिड हा फ्लुइड असतो, म्हणजे थोडासा पाण्यासारखाच असतो, पण थोडासा मीडियम असं पाणी, म्हणजे थोडंसं घट्ट प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्याला पेशीद्रव्य असं म्हणतो. ह्या पेशीद्रव्यामध्ये त्याचं विघटन होतं. तर त्या पेशीद्रव्यात विघटन झाल्यानंतर ग्लुकोजपासून आपल्याला काय मिळतं बघा, ग्लुकोजपासून आपल्याला काय मिळतं, तर 2 मॉलिक्यूल पायरुव्यिक आम्लाचे, 2 मॉलिक्यूल ATPचे, 2 मॉलिक्यूल NADH2चे आणि 2 मॉलिक्यूल H2चे मिळतात. आता ह्या 2 मॉलिक्यूल NADH2 पायरुव्यिक आम्ल
आणि H2 आणि ATP याचा लॉंग फॉर्म मी सांगितलेला आहे. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटला बोलायचं ATP आणि NH2ला बोलायचं निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड आणि फ्लेविन ॲडेनाइड डायन्यूक्लियोटाइड. हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे पण माहीत असू द्या की FADH2 आणि NADH2 हे आहेत तरी कोण, तर FADH2 आणि NADH2 हे दोन विकर आहेत की पेशीश्वसनामध्ये मदत करण्यासाठी ह्या दोन एन्झाईमचा काय केला जातो किंवा विकरांचा काय केला जातो, वापर केला जातो. आपल्याला तर इथं आता फक्त कोण आलं आहे, NADH2 आलं आहे. पुढे एखाद्या वेळेस FADH2चा पण समावेश येऊ शकतो. तर बघा, दोन पायरोक आम्ल मिळतात, 2 ATP, 2 NADH2 आणि 2 वॉटर मॉलिक्यूल. पण हे जे पायरोक आम्ल आहे त्या पायरोइक आम्लाचं परत ना ॲसिटिल कोएन्झाईम या रेणूमध्ये रूपांतर होतं. बघा, 2 मॉलिक्यूल पायरोक आम्ल, 2 मॉलिक्यूल ATP, 2 मॉलिक्यूल NADH2 आणि 2 मॉलिक्यूल H2. ह्याच्यातलं फक्त पायरुविक आम्ल, काय फक्त पायरुविक, किती मॉलिक्यूल आहेत, 2. त्याच्यातलं एक मॉलिक्यूल घेतला, ओके, त्या एका मॉलिक्यूलपासून काय केलं, त्याचं ॲसिटिल कोएन्झाईम A मिळतं. काय मिळतं, ॲसिटिल कोएन्झाईम A. काय मिळतं, ॲसिटिल कोएन्झाईम A. काय मिळतं, ॲसिटिल कोएन्झाईम A. परत मी एकदा बोलतोय, ॲसिटिल कोएन्झाईम A मिळतं. या रेणूमध्ये त्याचं रूपांतर होतं. कुणाचं, पायरुविक आम्लाचं या रेणूमध्ये रूपांतर होतं. यावेळी काय होत असतं, तर आपल्याला CO2 NADH2 ह्याचे प्रत्येकी 2 मॉलिक्यूल मिळत असतात. CO2चे किती मिळतात, 2. NADH2चे किती मिळतात, 2 मॉलिक्यूल मिळतात. हे रेणू तयार होत असतात. हे झालं आपलं कशाचं, ग्लुकोजचं विघटन झालं. काय झालं, हे ग्लुकोजचं विघटन झालं. आपल्याला अजून एनर्जी नाही मिळाली, हे ग्लुकोजचं फक्त विघटन झाले. ह्याच्यातून आपल्याला NADH2 आणि CO2 फक्त लास्टला मिळाले. आता किती मॉलिक्यूल मिळाले, तर 2 मॉलिक्यूल मिळाले. हे NADH2 आणि CO2 परत ना काय होतं यांचं, तर पुढं बघणार आहोत आपण की पुढचा पॉईंट की हे ग्लुकोजचं विघटन संपलं. आता पुढचा पॉईंट बघणार आहोत की ग्लुकोजचं विघटन मागाशी पॉईंट सांगितलं. आत्ता बघणार आहोत ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. त्याला आपण काय बोलायचं, क्रेब्स सायकल बोलायचं. काय बोलायचं, क्रेब्स सायकल. आता ॲसिटिल कोएन्झाईम बघा, ॲसिटिल कोएन्झाईम Aचे रेणू कशामध्ये जातात, तंतुकणिकेमध्ये जातात. ग्लुकोजचं कशामध्ये होत होतं, सायटोप्लाझममध्ये होतं. कशामध्ये होत होतं, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण पेशीद्राव्यामध्ये होत होतं. आता ह्याच्यामध्ये कशामध्ये होते, तंतुकणिकेमध्ये होते. ॲसिटिल कोएन्झाईमचे मॉलिक्यूल कुठं जातात, तंतुकणिकेमध्ये. त्यावर काय होते, ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र ही अभिक्रिया होते. ही अभिक्रिया झाल्यानंतर त्या ॲसिटिलचे काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडीकरण होते. काय होतं, ऑक्सिडेशन होतं. कुणाच्या साह्यानं ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिजनच्या साह्यानं ऑक्सिडीकरण होतं. त्या ऑक्सिजनच्या साह्यानं ऑक्सिडीकरण झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, एक CO2 H2O NADH2 FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. काय मिळतात आपल्याला, ॲसिटिल कोएन्झाईमचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यानंतर CO2 H2O NADH2 FADH2 ATPचे रेणू मिळतात. ओके, हे रेणू मिळाल्यानंतर हे कशामध्ये घडत असतं, तर हे सगळं ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्रामध्ये सगळं होत असतं. हे कशामध्ये होत असतं, ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्रामध्ये होत असतं. हे झालं ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. ही प्रोसेस ह्याच्यापर्यंत झाली. आता पुढचा पॉईंट घेणार आहोत आपण, इलेक्ट्रॉन वहन साखळी. ग्लुकोजचं विघटन झालं, ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र झालं. आता बघणार आहोत इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता इलेक्ट्रॉन वहन साखळी, आता मगाशी जे आपण बघितलं, काय बघितलं की ॲसिटिल कोएन्झाईम Aचं कन्व्हर्जन कशात झालं, CO2 आणि NADH2 मध्ये झालं. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी की ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र म्हणजे ॲसिटिल कोएन्झाईमचे रेणू कुठे जातात, काही रेणू कुठे जातात, तंतुकणिकेमध्ये जातात. तंतुकणिकेमध्ये त्यांची क्रेब्स सायकल राबवली जाते.